श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. कामगजविदारक पंचानना, क्रोधजलद विध्वंस प्रभंजना, मदतमहारका चंडकिरणा, चंद्रशेखरा ऋषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिन दहना, दंभनग छेदका सहस्रनयना, अहंकार अंधकार सुरमर्दना, धर्मवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास नगविहारा, निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा, दक्षमखदलना आनंद समुद्रा, ब्रह्मानंदादयानिधे. नवमाध्यायाचे अंती. उद्धरिला शबर सिंहकेत नृपती, यावरी सूत शौनकादिकांप्रती, नैमशारण्यी सांगत, आनर्तदेशी वास्तव्य करीत, एक द्विज नामे देवरथ, वेदाध्ययनी शास्त्ररथ, पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्यखाणी, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुणी संभ्रमेसी, पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम अदित ब्राह्मण, सभाग्य आणि वेद संपन्न, जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ. लग्न सोहळा झाल्यावरी, काही दिवस होता श्वशुर घरी. सायंकाळी नदी तीरी, संध्यावदनासी तो गेला, परतोनी येता अंधार. पायास झोंबला दुर्धर विखार, तेथेची पडिले कलेवर, नगरात हाक झाहली. माता पिता समवेत, शारदा धावूनी आली तेथ. गतप्राण देखोनी प्राणनाथ, शरीर घालीत धरणीवरी. म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडाले माझे जहाज. ओस पडली सेज, बोलो गूच कोणासी, माझे बुडाले भांडार. सर्परूपे वरी पडला तस्कर, दग्ध झाली आभरणे समग्र. म्हणून टाकी तोडोनिया, देखोनी शारदेची करुणा. अश्रू आले जनाचिया नयना, म्हणती आहा पशुपते भाललोचना. हे आता करील काय, मग त्या विप्राचे करुणी दहन. माता पिता बंधू आप्तजन, शारदेस संगे घेऊन सदनाप्रती गेले ते. कित्येक दिवस झाल्यावरी, घरची कार्यास गेली बाहेरी. शारदा एकली मंदिरी, तव एक अपूर्व वर्तले. नैध्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले नेत्र. शिष्य हाती धरोणी पवित्र, सदना आला शारदेच्या. शारदा आसन देऊनी सत्वर, पूजन करुणी करी नमस्कार. नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेदवक्ता. विप्रास निधसी केवळ अंध, अमोघ बदला आशीर्वाद. हंसोनी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्ण वर्तमान. नैध्रुव म्हणे माझे वचन, असत्य नोहे कल्पांती. माझे जिभे बाहेर आले, ते माघारेन सरे कदा काळे. माझे तपानुष्ठान वेगळे, अघटित तेची घडवीन. घरीची बाहेरून आली त्वरित, माता पिता बंधू समस्त. समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे. ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र, क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र. शापेन लगता क्षणमात्र, कुळासहित संहारित. शाप बळेची विशेष, सर्प केला राजा नहुष. यादव कुळ निश्शेष, भस्म झाले ब्रह्मशापे. ब्राह्मणी क्षोभोणी निर्धारी, शक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी, अंब ऋषीचे जन्म घेत. विधी हरिहर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती, भस्म झाला क्षणार्धे. जमदग्नीचा क्रोध परम, चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराज सत्तम, भोग नाही सर्वदा. विप्रशापाची नवलगती, 60 सहस्र सगर जळती. कुबेरपुत्र वृक्ष होती, नारद शापे करुणिया. कृष्णासहित यादव कुळ, ब्रह्मशापे भस्म झाले सकळ. दंडका ऐसा नृपाळ, क्षणमात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परमदृढ, मृगराज केला सरड. धराधर शत्रू बळ प्रचंड, सहस्र भगे त्या अंगी. क्षयरोगी केला अत्रिनंदन, मेदिनी वसनाचे केले आचमन. शाप देऊनी सूर्यनंदन, दासी पुत्र केला पै. पाषाणाचे करीती देव, रंकाचेही करीते राव. मंत्राक्षता टाकीता नवपल्लव, कोरड्या काष्टा फुटले की. ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती. यावरी नैध्रुव तिये प्रती, बोलता झाला ते ऐका. म्हणे ऐके शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश व्रत. षडक्षर मंत्र विधियुक्त, नित्य जप करावा. म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तववरी मी येथेची राहीन. मग त्याच्या अंगणात मठ करुण, राहता झाला नैध्रुव तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी,
करावा जाण चैत्रमासी अथवा मार्गशीर्षेसी शुक्लपक्षी करावा. पाहुनी सुमुहूर्त सोमवार अष्टमे चतुर्दशी परिकर. पूजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी. गुरुवचन शारदा ऐकून तैसेचे करीन पळे न्यून. नैध्रुव गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला. दिव्य शिव मंदिर करुण वरी दिदले शुभ्रबितान. चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुहास सुमने भूमिशोधुनी रंगमाळा आस्तरणे. षोडश वर्ण यंत्रकरणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालूनी तांदूळ वरी घट स्थापुनी अढळ. शोभा बहुत आणीजे उमा महेश प्रतिमा दोनी. स्थापिजे सुवर्णाच्या करुणी मग एकनिष्ठा धरुणी. षोडशोपचारी पूजिजे यथा सांग ब्राह्मण संतर्पण. सुवासिनी पूजिजे प्रीती करुण. षडश चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण. गुरुवचनी विश्वास पूर्ण धरुणी वर्तने सर्वदा. कुंदे दुवर्ण केवळ कर्पूर गौपय फेन धवल. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो. सूर्यकोटी समतेज विराजित शुभ्र आभरणी भूषित. जगदानंदकंद गुणातीत स्वरधुनी विराजत मस्तकी. शुभ्र जटा मुकुट मंडित सर्पमणियुक्त विराजित. किशोरचंद्र भाळी मिरवित भस्मचर्चित शुभ्र दिसे. उन्मिलित भाललोचन केयुरांगत शुभ्र वीरकंकण. मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्येंदुवत. दिव्य गरुड पाचूहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ. दशभुज आयुधे सगट झळकती प्रळय चपळे ऐसी. खटवांग त्रिशूळ कपाळ डमरू अंकुशपाश घटा नागधरू. पिनाक पाशुपत कमल तेजाकारु शुभ्रवर्ण आयुधे. शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन. मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित. कैलासगिरी शुभ्रवर्ण वरिमंडप शुभ्र सहस्रयोजन. स्तंभ विरहित सहस्रकिरण गगनी जेवी प्रकाशेपी. ऐरावताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर. मणिमय कुंडले सुंदर शेषतक्षक झळकती. ब्रह्मानंद सुख मुरोन आतिले शिवस्वरूप सगुण. आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणित. बाला तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर. चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे. सूरतरु सुमन माळायुक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित. इभमुक्ता वतंस डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी. हरिमध्या भुजंगवेणी जलजवदना आकर्ण नयनी. द्वादिशादित्य शोभा जगनी कांचीवरी झळकतसे. मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निस्सीम रूप लक्षणयुक्त. ओवाळुनी टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्टावरणी. कोटी मन्मथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी. ब्रह्मांड फोडून यावरी आंगीचा सुवास धावत. पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती. द्विजपंक्तीचा रंग पडताक्षिती खडे होती दिव्यमणी. या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक. शशिमित्र द्विमुख जिच्या तेचे शोभती. विधी शक्रादी बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी करी पाळन. समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे. विशाळ ताटके प्रभागण ओतिली शशिमित्र तेज गळून. गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत. बिंबाधर अतिरिक्त नासिकेची वरी डोलता मुक्त. प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णावे. नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजे ऐसे दिसी क्षणभरी. जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती. ओळीने बैसल्या हंसपंक्ती तैसे द्विज हासता झळकती. मुक्त शुभ्र वर्ण मागोती हेमवतीचे झळकती. दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत. डाळिंब बीज पक्व शोभत शनैक तैसे दिसती. कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान. श्यामलांग प्रभा दैदीप्यमान मुक्ता माझी बिंबली. कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोधर. कुमार आणि इभवक्त्र जातील अमृत प्राशिती. प्रळय चपळा गाळुनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर. मुक्तलग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती. इंद्रनील कीलवर्णी लीला वेशधारिणी. भक्तानुग्रहकारिणी प्रलयरूपिणी आदिमाता. आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळा. जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीळा धनिन पुरे. कृत्तिका पुंज झळके गगनी तैसे जल झघोस डोलती करणी. अरुण संध्या रागा उणेयाणी कुंकुमरेखा आरक्तपणे. विश्वप्रलयी शिवसगुणपण
टाकोनी होता तत्काळ निर्गुण. परी तिचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमाहा. 2 वेळावरिले कर्पूर गौरा. भवानीने लाविला कपाळी बीजवरा. तांबूल रेखांकित वदनचंद्रा. अपार कविवर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी. अंबेची वेणी शोभे तैसी. कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी. आदित्य नंदिनी होयते. शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी. तेची ब्रह्मांड वरुणी स्वरधुनी. माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी. पद्मजनंदिनी गुप्तते. मुद राखडी मच्छक छादी अलंकार. हे प्रयागी तळपती जळचर. केशाग्री गुच्छ विशाळ थोर. सागराकार शोभती. काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ. तेची डोलत मोहनमाळ. जीव शिव दोन्ही तेजाळ. आवरोणी धरिले 2 पक्षी. अक्षय सौभाग्य नभे खंडन. म्हणून वज्रचुंडे मंडित करजान. दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन. दशावतार नटलासे. पायी नेपुरे पैंजण. गर्जता शिव समाधी विसरून. पाहे मुखचंद्र सावधान. नेत्र चकोरे करुणिया. भक्त जे का एकनिष्ठ. पायी डोलारे जोडवी अनुवट. ऐसे स्वरूप वरिष्ठ. शारदा ध्यात ब्रह्मानंदे. ऐसे 1 संवत्सरपर्यंत आचरिली उमा महेश्वर व्रत. नैध्रुव उद्यापन करवित यथाविधीप्रमाणे. 11 शते दाम्पत्य. वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त. पूजोनी शारदा हर्षभरित. तव रवी अस्तपावला. जप ध्यान कीर्तन करीत. शारदा गुरुजवळी बैसत. अर्धयामिनी झालिया अकस्मात. भवानी तेथे प्रगटली. असंभाव्य तेज देखोनी. नैध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी. नैध्रुव शारदा लागती चरणी. प्रेमभावे करुणिया. देवीचे करीती स्तवन. उभे ठाकती कर जोडून. परी त्या दोघां वाचून. आणिक कोणी न देखती. जय जय भवानी जगदंबे. मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे. ब्रह्मानंददायिनी सर्वारंभे. च्युदिलासिनी तू माये. धराधरेंद्र नंदिनी. सौभाग्य सरिते हेरंब जननी. भक्त हृदयारविंद चिन्मय खानी. वेदपुराणी वंद्यतु तुझिये कृपे निश्चिती. गर्भांधासी नेत्र येती. मागे सांडुनी पवनगती. पांगुळ धावती कृपे तुझ्या. मुके होतील वाचाळ. मूर्ख पंडित होय तत्काळ. रत्ने होती सिकता हरळ. गारा होती चिंतामणी. भवभयहारके भवानी. भक्त पालके मन उल्हासिनी. वेदमाते द्विज जनरंजिनी. वेदले ध्यानी ब्रह्मादिक. त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी. दोषत्रय हारके त्रितापशमनी. त्रिकाळजे सादरव तव ध्यानी. त्रिदेह विरहित ते. शिवमानस सरोवर मराळिके. जय जय विज्ञान चंपक कलिके. सकळ ऐश्वर्य कल्याणदायके. सर्व व्यापके मृडानी. ऐसे ऐकता सुप्रसन्न. देवी म्हणे माग वरदान. नैध्रुवे वृत्तांत मुळीहून. शारदेचा सांगितला. मम मुखातून वचन आले. ते अंबे पाहिजे सत्य केले. तुवा जरी मनी धरिले. तरी काय एक नसरिसी. यावरी शिवजाया बोले वचना. हे शारदा पूर्वी शुभानना. द्रविड देशी विप्रकन्या. नाम भामिनी इयेचे. इचा भ्राता रासी स्त्रिया दोघीजणी. ही दाकुटी प्रिया मृदुभाषिनी. इणेवर वश करोणी. वडील कामिनी बिघडविली. शेजारी एक जार होता. तो ईस बहुत दिवस जपत असता. एकांत पाहुनी इचा हाता. धरिता झाला दुर्बुद्धी. येणे नेत्र करुणी आरक्त. छिडकारिला तो जार पतित. मग तो होवनी खेदयुक्त. ग्रहासी गेला दुरात्मा. इचे त्यास लागले ध्यान. सुरत आलिंगन आठवून. इचा ध्यासे करुण तो जार मृत्यू पावला. इस विधवा हो म्हणून. इच्या सवतीने शापिले दारुण. मग तीही पावली मरण. इच्या दुःखे करुणिया. मग हेही काळे मृत्यू पावली. तेची शारदा हे जन्मली. पूर्वीच्या जारे इस वरिली. ये जन्मी जाण निर्धारे. तोची पद्मनाभ ब्राह्मण. गेला इसी दावा साधून. इचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण. द्रविड देशी आहे आता. 360 योजन. येथून दूर आहे तो ब्राह्मण. श्रीहीन इचे रूप आठवून. तळमळीत सर्वदा. तो ईस स्वप्नामध्ये नित्य येऊन. भोग देईल प्रीती करुण. जागृतुनी विशेष जाण. सुख होईल येते. ऐसे लोटता बहुत दिवस. पुत्र एक होईल शारदेस. शारदानंदन नामतयास. लोकी विख्यात जाणपा. इस नित्य भोगी होईल जो हरिक. तैसाच विप्र पावेल सुख. स्वप्नानंदे विशेष देख. तृप्ती होईल निर्धारे. ऐसे तयासी सांगून. अंबा पावली अंतर्धान. त्यावरी शारदा नित्य स्वप्न. देखती झाले तैसेची. तव ती झाली गरोदर. जननिंदा करीती समग्र. धीर भावे सासू श्वशुर. आप्त सोयरे सर्व आले. देवीचे करणे अघटित. खदखदा जण हासत. म्हणती हे केवी घडे विपरीत. अंबा इस भेटली कधी. एक म्हणती कर्णनासिक छेदून. बाहेर घाला खरा रोहण करून.
तो आकाशवाणी बोले गर्जन सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगळ म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक रुद्ध होता पुण्यशीळ वतता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभे बिन धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रहगण भगणे दिवाकर यास आहे कोणाचा आधार सर्व देही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतासी वैर ती एकरूपे चालती कौतुक थोर जननी गर्भे जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकेत त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वेशा एक तेतुकेने झाली ती गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळ हरणी प्राशित तोची झाला ऋषीशृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्यपुत्र प्रसवली सत्यवती मत्स्यगर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुरदैत्य महिषी गर्भे जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचनमात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले 5 देवा समागमे ऐसे बोलती रुद्धजन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देवबाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरुणी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्वई कापट्य असत्य तो जिव्हा चिरोणी अकस्मात किडे गळू लागले हे देखोनी सर्वजन शारदेसी घालिती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी मग तिस पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासुनी उपनयन झाली या पूर्ण 8वे वर्षी वेदाध्ययन 4 वेद 6 शास्त्रे जाण मुखद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी तेवी पंडितात अग्रगणी जेने अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र संवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत उद्भूत गोकर्ण क्षेत्रा प्रति जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशींचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खुण पूर्वी देवी बोलली वचन उमा महेश्वर व्रतांचे पुण्य अर्ध देई पतीसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापासी राहे 4 मास समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करुण व्रतारासी केले नमन म्हणे हा घ्या आपुलानंदन मनोनी करी दिदला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरून प्रतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार मातृपितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननीचे भजन धिक त्याचे तपज्ञान धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य त्याचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिणवीत अन्न नेदी बाहेर घालीत शब्द बाणे हृदय भेदी तो जरी पडला षट्शास्त्र परी अनामिका होऊन अपवित्र तयाचे न पहावे वक्र बिटाळ कदा न व्हावा यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे सचैल स्नान महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा व्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवूनी परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतन बदन दहन करी विधियुक्त सहगमन पती संवेत कैलास भुवन पावनी सुखे राहिली शिवलीलामृत सूरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊन शिव होती जे मृत्यूने कवळले सहज त्यासी नावडे हा रसराज ज्यांची सुकृते तेजपुंज तेची अधिकारी येथेची ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवे जोडूनी कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरसकथा पावन होय श्रोता वक्ता मुडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड 10वा अध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ।